चिंटूला शाळेत जायचं नव्हतं. बघा तर मग आईने काय केलं. आई, मी उद्यापासून शाळेत जाणार नाही, चिंटू रागाने म्हणाला. का रे? आईने विचारलं. मला कंटाळा आला आहे. मीच फक्त अभ्यास करतो, मीच फक्त गृहपाठ करते. आजी टी व्ही बघते, आजोबा बातम्या बघतात, बाबा ऑफिसला जातात आणि हा छोटू तो फक्त खातो, खेळतो, झोपतो आणि रडतो. आणि मी कार्टून बघायला बसलो की सगळे म्हणतात, होमवर्क केलास का? म्हणून मी ठरवलं आहे, मी शाळेत जाणार नाही. आई हसून म्हणाली, बरोबर आहे तुझं. उद्यापासून मी तुझ्याऐवजी शाळेत जाईन आणि तू घरात आराम कर. चिंटू आनंदाने उड्या मारू लागला. खरंच? आई म्हणाली, हो खरंच. पण तू सकाळी 5 वाजता उठायचं, सगळ्यांना चहा नाश्ता द्यायचा, जेवण बनवायचं, लादी पुसायची, भांडी घासायची, बाजारातून सामान आणायचं, डब्बे भरायचे, बस इतकंच करायचं आणि मग आराम करायचा. बाप रे! चिंटू घाबरला. नको नको, त्यापेक्षा मी बाबांसारखा ऑफिसलाच जातो. आई म्हणाली, चालेल, मग तू बाबांसारखा सकाळी लवकर उठ, नाश्ता कर, डब्बा घे, ऑटो पकड, ट्रेनच्या गर्दीत चढ आणि ऑफिसला जा. टेबलवरच्या सगळ्या फाईल पूर्ण कर आणि नंतर जेवायला बसलास की मीटिंग लागली तर नो डब्बा आणि नो जेवण. चिंटू लगेच म्हणाला, नको नको, बाबा पण नको, मी आजीसारखा देवळात जाईन त्यापेक्षा. आई म्हणाली, खूप छान, मग आजीसारखा पहाटे उठ, अंघोळ कर, पूजा कर, स्तोत्र म्हण आणि मग छोटूला सांभाळ, त्याला खाऊ घाल आणि दिवसभर त्याच्या मागे पळ. मग जा आरामात मंदिरात. हे सगळं ऐकून चिंटूचा चेहरा पडला. तो म्हणाला, नको, मी आजोबांसारखाच राहतो. आई हसली आणि म्हणाली, ठीक आहे, मग रोज सकाळी चालायला जा, व्यायाम कर, आजोबांसारख्या त्या गार्डनमधल्या झाडांची काळजी घे, त्यांच्या कुंड्यांची माती बदल. मातीत हात घालायचे? चिंटूने तोंड वाकडं केलं. नको, मग मी छोटूसारखाच राहतो. आई हसली, खूप छान, मग दिवसभर सगळे तुझे गाल ओढतील, पाप्या घेतील, आजी छान तेल लावून मालिश करेल आणि अंघोळ घालेल आणि तू फक्त झोप, खा आणि खेळ. चिंटूला थोडं बरं वाटलं. तेवढ्यातच आई म्हणाली, पण पिझ्झा, वडापाव, चॉकलेट, आईस्क्रीम काहीच खाता येणार नाही बरं. का? चिंटूने विचारलं. कारण आता तू छोटू आहेस ना, तुला फक्त दूध, खिचडी आणि सेरेलेक. काय? चिंटू उडी मारून ओरडला. वडापाव नाही, पिझ्झा नाही, आईस्क्रीम, चॉकलेटही नाही. चिंटू 2 मिनटं शांत बसला, खूप विचार केला आणि मग अचानक म्हणाला, आई, मी उद्यापासून शाळेतच जातो. शाळा बरी, अभ्यास बरा, होमवर्क बरा, टीचर बऱ्या, पण ते खिचडीवरचं आयुष्य नको. आई हसू लागली. चिंटूही हसू लागला, कारण त्याला कळलं होतं, दुसऱ्याचं आयुष्य हे सोपं दिसतं, पण प्रत्येकाची स्वतःची कामं आणि जबाबदाऱ्या असतात. आईने इतकं छान समजावल्यामुळे चिंटूला आता समजलं होतं की आपली शाळाच बरी आणि त्यामुळे तो शाळेत जायला तयार झाला.